कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला नाही आणलं तुम्ही? नाही, मला नको, तुम्ही घ्या। तुम्हाला जरा तरी येईल। कसं वाटतंय? थँक्यू। हो प्लीज, तुम्ही मला असं सारखं सारखं थँक्यू नका ना म्हणू। काय म्हणू? काही नका म्हणू, फक्त तुम्हाला जर असा त्रास झाला ना तर मला अजिबात सहन नाही। एक विचार नाही, म्हणजे तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल तरच सांगा। हवं ते विचारा तरी। इरावती ताईंना काय झालं होतं? ते आजारी होते, ते काही होऊ नाही शकलं, मग तेच आणलं होतं। म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला? पण सगळं एवढ्या घाईघाईत निघालो ना आपण की भास्कर भाऊजी आणि अखिल भाऊजींना आपण। नाही ठीक आहे ना, नाही तसंही घरापासून हेच हॉस्पिटल सगळ्यात जवळ। बाय द वे, मी तुम्हाला थँक्यू घ्या करता म्हणत होतो, कारण आज बाबा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहेत। काय बोलताय? नाही हे खरं, सगळेच पॅनिक झाले होते आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये ते सुचणं, मुळात तुम्हाला कसं माहिती की म्हणजे अशा वेळी CPR द्यायची गरज असते? अशाच एका वाईट अनुभवातून कळलं। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, पणी लहान असताना एकदा बाबांच्या छातीत दुखायला लागलं होतं। हो, आणि तुम्ही त्यानंतर ड्रायव्हिंग शिकला होता। हे सगळं पण तेव्हाच शिकले। आम्हाला तर कळलंही नव्हतं की तो हार्ट अटॅक आहे। कसं बसं रिक्षातून बाबांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की माइल्ड होता, पण तो हार्ट अटॅक होता आणि बाबांची भरपूर काळजी घ्यावी लागेल। घाबरला असाल ना तुम्ही? आता पल्स आले होते, पण तुम्हाला माहितीये ना, आयुष्यात किती अडचणी आल्या ना तरी असं घाबरून नाही झालं। पण मला राहून राहून सारखं वाटत होतं की आता माइल्ड हार्ट अटॅक आला, उद्या मोठा हार्ट अटॅक आला तर काय करणार आहोत आम्ही? आणि मग गेले डॉक्टरांना भेटायला। तेव्हा त्यांनी ही पद्धत शिकवली, याची आज कामी आली। खरंच तुम्ही खूप टफ आहात। मी टफ? मला हे जमलंच नसतं। बाबांची अवस्था बघून मला कसं तरी होत होतं। आकाश, ऐक ना, काय झालं? कसं आहे ते? अगं हो, पण तू एकटी आलीस? हो, मला तुमच्या बरोबरच यायचं होतं रे, पण मग भास्कर आणि अखिल आले, मग मी हट्ट केला, अखिलने मला कॅब करून दिली। सांग ना कसं आहे ते? आता ठीक आहे ते, मला भेटायचं त्यांना। चल हो, चल ये, चल। सदाफुलीची रोप 550,
अरे वसूचा फोन. हॅलो, हा बोल वसू. बाबा काय म्हणतेस? बाबा ऍक्च्युली गडबडीत फोन करायला वेळच मिळाला नाही मला तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुझं रुटीन सुरू झालं तर सगळं. हा, बाबा रुटीन नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या बाबांना मॅसिव हार्ट अटॅक आला होता बाबा. काय? कधी? काय हो, काय झालं? अगं माधवरावांना मोठा हार्ट अटॅक आलाय. अरे देवा. अगं पण हे कसं काय झालं सगळं? बाबा बाबा हे खूप मोठं प्रकरण आहे. वसू, अगं आता कसे आहेत बाबा? ते ठीक आहे, वेळेवर आम्ही हॉस्पिटलला पोहोचू शकलो. पण हॅलो वसू, आम्ही लगेच निघतो इकडून. पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय? सिटी हॉस्पिटल. बर, चालेल, ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. हा, चल आपल्याला निघायला. हो 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 हो, हा हा, येतो आम्ही. हा. अगं तोंड काय बघत बसले? चल निघायचं आपल्याला, पोहोचायचंय तिकडे पटकन. काय ग? हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन. काय हो, मला बघितल्यावर तुम्ही दोघं भूत बघितल्यावर का काय वागता नेहमी? कुठे पोचत होतात? नाही, कुठं नाही. असं कसं? मी ऐकलं ना आता, हे बोलत होते कोणाशी तरी कुठेतरी पोचण्याबद्दल. कुठे जात आहे? वसुंधराकडे. सांगा ना कुठे चाललायत, कुठे निघालायत? वसूकडेच जात आहे ना? अरे नाही, ते यांचे मित्र ऍडमिट आहेत ना, त्यांना भेटायला जायचं. कोण मित्र? तुला काय करायचंय? आणि का सारखा सारखा फिरून इकडे येतोस तू? तुमची आठवण आली हो मला. आणि खरं तर एक छोटंसं काम पण होतं माझं. जरा पैशांची गरज होती, जास्त नाही, 5 लाख रुपये कॅश. अरे इकडे काय पैशाचं झाड लागलंय का? वाटेल तो यायला पैसे द्यायला? आणि 5 लाख तुला ही छोटी रक्कम वाटते का रे? हळू ना. जाऊ दे का आई, जाऊ दे. अगं या करोडोच्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसला हा माणूस इतकी वर्ष. काय छाताडावर घेऊन जाणार का सगळं? इथेच सोडणार ना? मलाच मिळणार आहे ना एक दिवस हे सगळं. मग अरे नाही, सॉरी, विसरलो. तुमच्या सुनेच्या घशात घालायचं हे सगळं, नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.